मित्रांनो, व्हिडिओची थंबनेल बघितलीच असेल तुम्ही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आहे आणि एक नवीन प्रोसेस आहे, ती सर्व लाडक्या बहिणीला करायची आहे, तरच तुमचे जे थकीत हप्ते ते तुम्हाला भेटतील। आता भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांना 500 रुपयाचा हप्ता भेटतो। काही लाडक्या बहिणी आहेत ते 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट बघत आहे आणि काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपयाचा हप्ता हा भेटलाच नाही, हा अर्जामध्ये अपात्र ठरलेले आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सोल्युशन भेटणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, सर्वप्रथम जी अपडेट आहे आणि त्या अपडेट मागचं कारण आहे किंवा जे अपात्र महिला आहेत त्यांचं जे अपात्र राहण्याचं कारण आहे ते आपण बघून घेऊया। आता मित्रांनो, अर्ज करता वेळेस आता इथं आवश्यक डॉक्युमेंट देण्यात आले होते। आधार कार्डच्या अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नमूद करावे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जशी आधार वरती माहिती आहे तशीच तुम्हाला तिथे नमूद करायची होती आधार कार्ड नुसार, जेव्हा तुम्ही फॉर्म भरत होता तेव्हा। आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो, तुमच्याकडे 15 वर्ष पूर्वीचे राशन कार्ड हे पाहिजे होते किंवा 15 वर्ष पूर्वीचे जे मतदान कार्ड आहे हे असायला पाहिजे होते। आता यामधून कोणतं पण एक डॉक्युमेंट लागत होतं, जसं जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला। आता हे जर जोडलेलं असेल तर हा एक जो टप्पा आहे दुसरा पॉईंटचा, तो तुम्ही पात्रमध्ये मोडत असतात। आता या व्यतिरिक्त मित्रांनो, महिलेचा जन्म परप्रांतामध्ये असल्याचे पतीचे ओळखपत्र याच्यामधून कोणतं पण एक तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं होतं। इथं बघू शकता राशन कार्ड, मतदान कार्ड, जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र याच्यामधून एक डॉक्युमेंट द्यायचं होतं ज्यांचे लग्न झालेले आहेत अशा महिलांनी। तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे होतं। याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही इथं अपात्र ठरलेले आहेत। मित्रांनो, नवीन विवाहित महिला आहेत त्यांची नोंद असलेली पाहिजे होती, तर तुम्ही ही जर नोंद नसेल तर त्याच्यामुळे पण अपात्र ठरलेल्या आहात। आता बँक आधार तपशील जो असतो, म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे लागतं। तुमचं जे डीबीटी असतं ते चालू पाहिजे असतं। मित्रांनो, हे जर चालू नसेल तर भरपूर अशा महिला आहेत, शक्यतो 99% महिला याच्यामध्येच बाद ठरलेल्या आहेत। आता हे डीबीटी कसं लिंक करायचं आहे, 5 मिनिटांमध्ये आपण फॉर्म भरणार आहोत। तो फॉर्म तुम्ही सविस्तर बघायचा आहे आणि तो फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे हे मी पुढे सांगणार आहे। सर्वांना स्वतःच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। इथं वरती सर्च करायचं आहे आधार बँक सीडिंग फॉर्म। इथं पहिली लिंक दिसेल, यावरती बघू शकतात हा पहिलाच फॉर्म आहे। आता याला कसं भरायचं आहे हे मी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। ऍज इट इज असा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं जिथे पण अकाउंट असेल त्या बँक अकाउंट मध्ये हा फॉर्म द्यायचा आहे। आता थोडं खाली आल्यानंतर तिसरं पेज ओपन होतं मित्रांनो। आता इथे बघू शकतात ऍप्लिकेशन फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर। जर तुमचं आधार हे डीबीटी मार्फत लिंक असेल तुमच्या बँक अकाउंटला तरच तुम्हाला या योजनेचे व या व्यतिरिक्त ज्या पण योजना असतात त्याचे पैसे भेटत राहतात। इथं बघू शकतात आता तुमची ब्रांच कोणती आहे त्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे, ज्या दिवशी फॉर्म देणार आहे ते दिनांक टाकून द्यायचे आहे। आता इथं अकाउंट नंबर सर्वांनी टाकून घ्यायचा आहे, अकाउंट प्रमाणे नाव काय आहे ते तुमचं इथं टाकून घ्यायचं आहे। परत खाली पण इथं बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे, थोडं खाली यायचं आहे, इथं तुमची सही असेल किंवा अंगठा असेल, इथं दोन्हीतून द्यायचा आहे तुम्हाला। आता तुम्हाला कोणतं अकाउंट सीड करायचं आहे त्याचा अकाउंट नंबर टाका। खाली आल्यानंतर इथं बघू शकतात जर पहिल्या बँकेला कोणत्या तुमचा आधार लिंक असेल तिथून डिसलिंक करून तुमच्या चालू अकाउंटला लिंक करायचं असेल तर तुम्हाला त्या बँकेचा अकाउंट नंबर आणि इथं नाव ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। इथं ही माहिती भरल्यानंतर थोडं खाली यायचं आहे। आता इथं पण तुम्हाला सही किंवा अंगठा द्यायचा आहे, दोन्हीतून एक देऊ शकतात। इथं तुमचा चालू मोबाईल नंबर द्या, तुमचं नाव टाका आधार प्रमाणे, बँकेच्या पासबुक प्रमाणे चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल आयडी द्यायचा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला एक आधारची कॉपी जोडून हे जे आहे मित्रांनो हा फॉर्म तुमच्या बँक मध्ये द्यायचा आहे। त्याच्यानंतर 24 घंट्यामध्ये तुमचं जे डीबीटी स्टेटस असतं ते ऍक्टिव्ह होतं। आता ते स्टेटस कसं बघायचं आहे त्याच्या पाठीमागे आपले युट्यूब चॅनल मराठी माहितीवाला तिथे जर गेले तुम्ही तर तिथे व्हिडिओ बनवलेला आहे, ते स्टेटस तुम्ही तशा प्रकारे चेक करू शकता। वाटलंच तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल। मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही नक्की भरून द्या बँकेला, तुमचं 100% सोल्युशन या फॉर्म वरती होतं। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणीसाठी। हे जर अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।